ज्या प्रकारे आज विरोधक पेपर फुटी प्रकरणावर आक्रमक झाले आणि या सगळ्या प्रकरणाची एसआयटीची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी केली आहे। आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आहेत। पेपर फुटी होतात म्हणजे तलाठी असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील आणि त्यावर आता एसआयटी नेमून सगळ्याची चौकशी करावी अशी मागणी तुम्ही करताय। 100% काल विधानसभेच्या सभागृहामध्ये बोलत असताना मी विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरती हेच बोललो की पेपर फुटी असतील, शिक्षक भरती असेल, अनेक गोष्टी ज्या सरकारच्या काळात घडल्या आहेत त्याच्यावरती कुठचीही चौकशी नाही, परंतु कथोकल्पित एखादी गोष्ट तयार करायची आणि मग त्याच्यावरती एसआयटी नेमायची, या सगळ्या ज्या काही गोष्टी कृत्य सत्ता पक्षाकडून सुरू आहे आणि महाराष्ट्र जनतेला अगर न्याय द्यायचा असेल तर पेपर फुटीवरती, शिक्षक भरतीवरती, जे नोकर भरतीचा ॲप्स आहे त्याच्यावरती, या सगळ्या पोर्टलवरती याच्यावरती एसआयटी नेमा आणि सत्ता बाहेर काढा ना। याच्यामध्ये कोण गुंतलेलं आहे ते पेपर फुटी विरोधात कायदा करणार अशा प्रकारचं मागच्या अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं होतं। समिती नेमली नुसतं घोषणा करतं, वेळ काढून नेतं, अधिवेशनचा कालावधी गेल्यावर विसरतं आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक करतं। हे एकमेव काम ह्या सरकारचं आहे। मला वाटतं ज्या प्रकारे मी जसं आधी सांगितलं की मागच्या अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं होतं समिती नेमली जाईल, त्याची अंमलबजावणी होईल, कठोर कायदा केला जाईल। आज महाराष्ट्र जनता आणि देशाची जनता बघते, तुमच्यासमोर मी इंटरव्ह्यू देतोय, मागच्या अधिवेशनानंतर याबाबत काय झालं याचा एकदा एक परिसंवाद तुम्ही तुमच्या चॅनलमार्फत घ्या, सत्ता पक्ष विपक्षाला बोलवा, म्हणजे कळेल की यांनी मागच्या अधिवेशनात नुसतं बोलाची कडी आणि बोलाचा भात एवढंच करून ते थांबवलेलं आहे। आजच्या विरोधी पक्षाच्या उठावामुळे यांना पुन्हा जाग येईल। त्यामुळे ज्या प्रकारे पेपर फुटी विरोधात कायदा कडक कायदा केला जावा, त्यासोबतच ज्या ठिकाणी पेपर फुटी झाली आहे तिथे एसआयटी चौकशी केली जावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाते। नुसती घोषणा नाही तर त्याची योग्य ती अंमलबजावणी केली जावी अशी सुद्धा मागणी विरोधकांची आहे। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।